हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एक नवीन जबरदस्त धमाकेदार एक अनोखा व्हिडिओमध्ये. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डेली कन्सिस्टंट एक प्रकारचं तुम्हाला म्हणजे याच्यामधून चांगला फायदा होईल अशा प्रकारचं तुम्हाला आजची स्ट्रॅटेजी सांगणार आहे. पण ही स्ट्रॅटेजी तुम्हाला फक्त सांगण्यासाठीच नाही, तर जसं तुम्ही डिस्क्लेमर बघितलेलं आहे, हा पण एक अभ्यासाच्या हेतूनेच मी तुम्हाला सांगायचं आहे. बाकी तुमची स्वतःची मर्जीच असणार आहे. याच्यावरती जे व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्याच्यावरती तुम्ही एकदा ॲनालिसिस 15 दिवस पेपर ट्रेड नक्की करा. त्याच्यानंतरच तुम्ही स्वतःचा डिसिजन घ्या बरं का. आता सर्वात आधी काय आहे, मी तुम्हाला दररोज स्टॉकमध्ये कमीत कमी कसं त्यात आपण टार्गेट घेऊ शकतो ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण एक्झाम्पलमध्ये बरेचसे 2-3 स्टॉक बघूया. पण सर्वात आधी तुम्हाला करायचे काय ते सांगतो तुम्हाला मी. आता तुमच्यासमोर एक मी स्टॉक घेतलेला आहे, निपॉन लाईफ इंडिया AMC म्हणून, आणि ह्याला मी टाईम फ्रेम 5 मिनटाचा ठेवलेला आहे बरं का. 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आता इथं 14 तारीख जे की तुमच्यासमोर दिसतं आहे, 14 तारखेचं मार्केट आहे. 14 तारखेच्या मार्केटला आपल्याला काय करायचं आहे, आता बघू शकता खाली टायमिंग दाखवत असेल इथं 9:15. तर जे पण सकाळी 9:15 मार्केट ओपन झाल्यावर ते 9:15 ते 9:20 असं ह्या पहिल्या 5 मिनटाच्या कॅन्डलला तुम्हाला काय करायचं आहे, हाय आणि त्याच कॅन्डलच्या लोला तुम्हाला मार्क करायचं आहे बरं का. म्हणजे पहिला 5 मिनटाचं कॅन्डल जे की इथं तुमच्या समोर दिसतं आता इथं 14 तारीख आणि पहिला 5 मिनटाचा कॅन्डल हा लाल कलरचा, त्या लाल कलरच्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करून घेतलं आहे. त्याच्यानंतर टार्गेट कसं घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्या लो ब्रेकवरती आपल्याला डाऊन साईडला एंट्री, सेल साईडला, पुट साईडला समजा तुम्ही ऑप्शनमध्ये, तिथून एंट्री, खाली थोडंच मी मगाशी जसं म्हणलं थोडक्यात प्रॉफिट पण डेली कन्सिस्टन्स. असं इथं खाली दिसतं तुम्हाला -5, हे बघा इथं खाली 5 ते 5.10 म्हणजे जवळपास एक 5 रुपये धरा बरं का. आणि तुम्हाला स्टॉपलॉस कुठं लावायचं आहे, ज्या कॅन्डलचं आपण हाय मार्क केलेलं आहे म्हणजे हे तुमचं स्टॉपलॉस असणार. आता मी असं म्हणत नाही की तुम्ही स्टॉपलॉस मोठं होणार, टार्गेट हे तुम्ही स्टॉपलॉस इथून जवळच धरून चालायचं आहे. आणि ह्याचा जर तुम्ही ट्रेंडनुसार जर वापर केलात तर तुम्हाला जास्तीत जास्त याच्यामध्ये टार्गेट बघायला भेटतील. स्टॉपलॉस इथं आहे पण मार्केट आलेलंच नाही स्टॉपलॉसपर्यंत, बरोबर का, इथपर्यंतच आहे. पण आपल्याला तितकंही मोठं स्टॉपलॉस द्यायचं नाही आहे, आपल्याला कमीत कमी स्टॉपलॉस देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर सुरुवातीला बघूया इथं या स्टॉकमध्ये 5 रुपये बरं का. SL हिट झाला का नाही आहे, हे झालं 14 तारीख. आता 13 तारखेचं पहिला 5 मिनटाचं कॅन्डल आता हे हिरव्या कलरचं आहे, त्याच्या लोला मार्क केलं आहे, त्याचं कॅन्डलच्या हायवरती मार्क करणार. आता बघा हे पहिलं 5 मिनटाचं जे कॅन्डल आहे जे की हिरवा 13 तारखेचं, ते कॅन्डलचा हाय लो मार्क केल्यावर वरती गेलं का मार्केट, तर नाही. खाली गेले का नाही, तर ते आपलं सेटअप पण झालेलं नाही आहे आणि इथं एंट्री पण होणार नाही आहे. आणि एंट्री नाही तर आपलं प्रॉफिट पण नाही आणि लॉससुद्धा नाही. आता 12 तारखेवर येऊया. 12 तारखेचं 5 मिनटाचं कॅन्डल कुठलं आहे, तर हा लाल कलरचा 5 मिनटाचा कॅन्डल तुम्हाला दाखवतो मी. त्याच्या हाय आणि लोवरती आपण मार्क केला बरोबर. आणि इथून हे जे लाल कलर दिसतं तुम्हाला, जिथं कर्सर दिसतं ते लाल कलरचं 5 मिनटाचं 9:15 दिसतं कॅन्डल. पहिलं 5 मिनटाचं कॅन्डल हाय लो मार्क केलं, त्याच्या लोला ब्रेक केलं, सेल साईडला एंट्री, कमीत कमी 11 रुपये बघते तुम्ही. स्टॉपला सीट झालं का, वरती गेलं का, नाही गेलेलं आहे. ओके, हे झालं दुसरं. आता हे 9 तारखेचं हे लाल कलरचं कॅन्डल, त्याच्या लोला मार्क केलं, त्याच कॅन्डलच्या हायवरती मार्क केलं. ह्या कॅन्डलच्या लो ब्रेक झालेला आहे, स्टॉपलॉस इथपर्यंत वरती आहे पण मार्केट वरतीपर्यंत गेलेलं नाही आहे. पण त्याच्या स्टॉपलॉसच्या पण अगोदर मार्केट 9 रुपयाने इथं टार्गेट दिलेलं आहे बरोबर का, 9 रुपयानं टार्गेट दिलेलं आहे.
तर हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे की सर्वात आधी तुम्हाला 5 रुपये, 6 रुपये, 8 रुपये, 9 रुपये कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी टार्गेट बघायला भेटते. हे झालं ह्या 8 तारखेचं. हे हाय मार्क केलं हिरव्याचं आणि हेच लो मार्क केलं इथं. आता इथून टार्गेट इथपर्यंत बघितलं तुम्हाला 3-4 रुपये इथं कमीत कमी आणि मार्केटचा मुवमेंट नव्हतो. पण डेली तुम्हाला काही ना काही या ठिकाणी मिळतं आहे. असं नाही की दरवेळेस तुम्हाला कमीच मिळतं आहे म्हणून. इथं 7 तारखेचं बघता तुम्ही एका रेंजमध्येच पूर्ण मार्केट ओव्हरऑल गेलेलं आहे. जसं की तुम्ही इथं बघितलं, इथून बघितलं तर खालून ह्या लाल कलरच्या कॅन्डलपासून इथून पूर्ण एका रेंजमध्येच आहे मार्केट. म्हणजे त्याचं हेच ब्रेक केलेलं नाही आहे, बरोबर. त्यामुळे आपल्याला एंट्री पण मिळालेली नाही आहे असं समजून चालू आहे आपण, हो का नाही. आता काय करूया, आपण एक दुसरा एखादा स्टॉक बघूया. तर आता तुमच्यासमोर मी हे जे स्टॉक घेतलेलं आहे ते आहे इन्फोसिस, बरोबर. आता इथं 14 तारखेचं बघूया. 14 तारखेचं जे मोठं ग्रीन कॅन्डल दिसतं आहे तुमच्यासमोर, हे ग्रीन कॅन्डल, एक मिनिट, हे ग्रीन कॅन्डल त्याचं समोरून पूर्ण रेंज हे त्याच्या रेंजमध्येच गेलेलं आहे. म्हणजे खाली ना वरती कुठंच ब्रेक केलेलं नाही आहे. तर आपण त्याच्या पाठीमागे जाऊया. ब्रेकच केलेलं नाही आहे, एंट्रीच नाही आहे, तर आपलं तिथं लॉस देखील होणार नाही आहे. आता हे लाल कलरचं हे कॅन्डल मोठं दिसतं आहे तुम्हाला 9-15चं, त्याच्या हायवरती मार्क केलं आहे, समजून चालूया. त्याच कॅन्डलच्या लोवरती मार्क केलं आहे लाल कलरच्या आणि त्याच्या लोला ब्रेक केलेला आहे. लोला ब्रेक केलं, खाली कुठपर्यंत गेलेलं आहे, जवळपास 11 रुपये, 11 रुपये 50 पॉईंटचे असं तर दाखवत आहे पॉईंट. तर निदान तिथपर्यंत गेलं आहे. वरती एसएलला गेलं आहे का नाही गेलं आहे हे पहिलं जरा त्याच्या अगोदर 13 तारीख भेटला, तर 12 तारखेला येऊया. तर 12 तारखेला एक छोटंसंच तुम्हाला मुवमेंट दिलेलं आहे, त्याच्या लोला ब्रेक केलेला आहे. मुवमेंट खूप छोटं दिलं आहे, पण या ठिकाणी निश्चितच एसएल हिट झालेलं नाही आहे. एसएल हिट कधी झालेलं आहे, ज्या वेळेस मार्केट इथं खाली इथपर्यंत टार्गेट दिलं 1-2-3 रुपये, त्यानंतरनं बऱ्याच वेळानंतरनं इथं एसएल हिट झालेलं आहे. आतापर्यंत जास्त आपण टार्गेट जे बघितलेलं आहे एसएल हिट जास्त तुम्हाला बघायला भेटलं नाही. तर हे हिरवा कलरचं 9 तारखेचं कॅन्डल आहे, त्याचं हाय लो मार्क केलं, मार्केट पूर्ण रेंजमध्येच आहे. तर इथं पण एंट्री नाही आणि एक्झिटचं म्हणजे एंट्री पण नाही, एंट्री नसल्याने आपल्याला टार्गेट पण नाही आणि लॉसही नाही आहे. आता हिरवा कलरचं एकदम लाईट कलरचं कॅन्डल जे डोजी टाईप आहे, त्याच्या लोला ब्रेक केलं आहे मार्केट. 8 तारखेच्या पहिल्या कॅन्डलला मार्केटनं लोला ब्रेक केलं आहे. लोला इथून ब्रेक केलं, हे वरच्या साईडला एसएल असणार, खाली बघितलं इथपर्यंत गेलं आहे. पहिलं टार्गेट तुम्हाला इथपर्यंत दिलेलं आहे 12 रुपये, दुसरं 15 रुपये आणि तिसरं बघितलं 22-23 रुपये. म्हणजे कधी कधी काय होतं, तुम्हाला मोठे टार्गेट पण याच्यात बघायला भेटू शकतं. आता अजून एक दुसरा बघूया. तर आता एक तिसरं स्टॉक जे घेतलेलं आहे बिकाजी फूड्स इंटरनॅशनल, बरोबर का. तर ह्याच्यासमोर बघू शकतो पहिलं लाल कलरचं कॅन्डल कुठलं आहे इथं, हे पहिलं लाल कलरचं, हे दुसरं लाल कलर, पहिलं लाल कलरचं हाय आणि लोला मार्क केलं. त्यानंतर ना ह्याचं जे टार्गेट बघितलं आपण, डाऊन साईडला ब्रेक केलं. डाऊन साईडला ब्रेक केल्यावर थोडंच वरती आलं आहे, त्यानंतर पुन्हा खाली इथपर्यंत गेलेलं आहे. जवळपास 1-2 रुपयाचं तिथं खूप छोटं मुवमेंट आहे, पण एसएल तर निदान हिट झालेलं नाही आहे. काय हे एक समजण्यासारखी गोष्ट आहे. तर एसएल हिट झालेलं नाही आहे. तुम्ही जर होल्ड केला आणि दुसऱ्या दिवशी जरी या ठिकाणी आपलं टार्गेट जर अचीव झालं तरी काय फरक पडत नाही आहे. स्टॉकमध्ये कसं आहे, याच्यामध्ये आपलं टाईम डीके वगैरे असं काय प्रकार नसतो, बरोबर. 13 तारखेचं पहिलं हिरवं कॅन्डल त्याच्यामध्येच मार्केट गेलेलं आहे पूर्ण. 12 तारखेला बघूया आपण. 12 तारीख 12 तारखेचं हिरवा कलरचं कॅन्डल, त्याच हिरवा कॅन्डलचं हाय आणि लोला मार्क केलं आहे. आणि खाली बघू शकता टार्गेट इथे या ठिकाणी खालच्या साईडला एकच कॅन्डलनं तुम्हाला जवळपास 3-4 रुपयानं तुम्हाला इथं टार्गेट दिलेलं आहे, बरोबर. 3-4 रुपयानं टार्गेट दिलेलं आहे एकच कॅन्डलनं. त्यानंतर वरच्या साईडला ब्रेक केलं आहे.
जर तुम्ही हाय जरी ब्रेक केलं म्हणून जर वरच्या साईडला एंट्री केलं तर तिथं मोठं टार्गेट वरच्या साईडला पण गेलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही एक करू शकता, मी आता 2 ते 3 स्टॉकचं जवळपास दाखवलेलं आहे. तुम्ही याच्यावरती अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की इथं नेमकं काय कसं आपण एंट्री करू शकतो आहे. कसं या गोष्टीमध्ये तुम्हाला पण स्वतःचं काहीतरी नवीन वेगळी एक आयडिया मिळू शकते. त्यानुसार तुम्ही पुढील ह्याच्यामध्ये काम करू शकताय. मी फक्त तुम्हाला दररोज काय दाखवण्याचा प्रयत्न केला की पहिलं 5 मिनिटाचं कॅन्डल जे स्टॉकमध्ये जिथं आपलं मार्केट जरी थांबलं किंवा टार्गेट जर दिलं नाही तर असेल तर हिट झालं नाही, पण निदान कमीत कमी तुम्हाला रोज 5-6 रुपयाचं असं स्टॉकमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसू शकतं टार्गेट, बरोबर का. आणि त्यानुसार तुम्ही एक स्वतःचं एक नवीन आयडिया जनरेट करून अजून काहीतरी वेगळं तुम्ही एंट्री कसं करू शकता, कितपर्यंत टार्गेट घेऊ शकता, हे तुम्हाला अजून एक आयडिया याच्यामधून भेटू शकतं आहे. त्यासाठीच तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यावरती पेपर ट्रेड करायचा, अभ्यास करायचा आहे एक 15 दिवस महिनाभर, म्हणजे तुम्हाला समजेल की एंट्री कधी करायचं. आणि जर तुम्ही ट्रेंडनुसार जर गेलात, ट्रेंडनुसार अपसाईडला असेल मार्केट, तर अपसाईडचं ज्यावेळेस कॅन्डल ब्रेक करेल त्यावेळेस अपसाईडला आपण कॉल साईडला एंट्री करू शकतो आहे. आणि जर मार्केट डाऊन साईडचं डाऊन ट्रेंड असेल आणि ज्या पहिल्या 5 मिनिटाचं कॅन्डल डाऊन साईडला खालच्या साईडला ब्रेक करेल, सपोर्ट ब्रेक करेल, त्यावेळेस आपण डाऊन साईडला पुट म्हणून बाईंग करू शकतो आहे. तर अशा प्रकारचं आपण ह्या स्टॉकमधून ही अशा प्रकारचं ट्रेडिंगचा सेटअप वापरून आपण चांगल्यात चांगल्या याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो आहे. तर नक्कीच तुम्हाला ही स्ट्रॅटेजी सोपी वाटली आणि आवडलेली असेल तर लाईक करा. आणि तुम्हाला अशाच प्रकारचे जर व्हिडिओज बघायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.